मिरज विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकींपेक्षा यंदाच्या निवडणुकीमध्ये 66.8 एवढे टक्के मतदान झाले. मिरज विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी शहरासह तालुक्यातील मतदारांनी सकाळपासूनच उत्स्फूर्तपणे मतदान केले. मिरज विधानसभा मतदारसंघात सरासरी 66.8% एवढे मतदान झाले. मिरज विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीच्या वेळेस 55.17% मतदान झाले होते. मागील निवडणुकीपेक्षा यंदा जास्त मतदान झाले. शहरी आणि ग्रामीण भागात महिला मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. महायुतीचे उमेदवार डॉ. सुरेशभाऊ खाडे आणि महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्यासहित 14 उमेदवारांचे भवितव्य EVM मशीनमध्ये बंद झाले आहे. येत्या 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. मिरज शहरातील 135 तर ग्रामीण भागात 172 असे 307 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. मिरज शहरातील मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी झाल्याचे दिसून आले. दुपारी तुरळक गर्दीनंतर सायंकाळी पुन्हा मतदान केंद्रावर रांगा होत्या. आदर्श शिक्षण मंदिर शाळेबाहेर उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर मतदान केलेल्या मतदारांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. यंदा मतदान केंद्रापासून 200 मीटरवर कोणीही बूथ उभारण्यास परवानगी नकारल्यामुळे 200 मीटर बाहेर वाहनासह बूथ उभारले होते. श्री अंबाबाई तालीम संस्थेचे मंगला भोकरे प्राथमिक विद्यालयात महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच बळवंतराव विद्यालयात महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि AMIM पक्षाचे उमेदवार डॉ. महेश कुमार कांबळे यांनी आदर्श शिक्षण मंदिर शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. या दरम्यान मतदान केंद्राबाहेर विविध पक्षाचे कार्यकर्त्यांकडून मतदान जलद गतीने व्हावे यासाठी बूथवरून स्लिप देणे आणि मतदान केंद्रावर निश्चित अनुक्रमांक सांगणे सुरुवात होते. वोटर ॲपवरून बुधवारी युवकांनी मतदान केंद्र खोली क्रमांक, अनुक्रमांक यांची माहिती दिली. मतदान प्रक्रियेवर केंद्रनिहाय मिरज विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांच्याकडून पाहणी करून सूचना दिल्या जात होत्या. शिंदे यांनी शहरातील सर्व मतदान केंद्रांना भेट दिल्या.